आज या मांडवी गावामध्ये संगीत दुय्यम खेळ तमाशाचं आयोजन आहे आणि आज आमच्या विरोधामध्ये लाभलेल्या नामांकित आहेत शाहिरा, ज्याचे नाव सर्वच्या कानात तुमच्या गावात पुष्कळ दिवसाच्या बाद होत आहे म्हणते गंमत. पण तुम्ही आजूबाजूला जाऊन पाहा तर शाहिरीन बाई मध्ये कोण बाई आहे टॉपवर, तर हिचंच नाव निघाल ताई साहेबाचं. हो, चांगल्या चांगल्या शाळेला घाम फोडणारी ताई साहेब आहे. आवाज सुंदर आहे, सगळ्याच गोष्टी एक नंबर काम आहे. हो, सुरमाताईचं फार दुय्यमीची परंपरा, रीतिरिवाज परंपरा. पहिल्या डावाचा शाहीर, दुसऱ्या सर्व अनुभवाने शास्त्रातून वाचनातून पुस्तकातून काहीतरी प्रश्नवाच वाटते आणि अगला शाहीर जर वाचनातून गेलं असेल तर त्या पद्धतीने सांगते, नंतर काहीतरी तर्कबुद्धीने काहीतरी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही तर आमच्यापेक्षा हुशार आहात. तुम्ही काही कमी नाही काय हजारातून एखाद्याला तर माहित असेल नाही का, माहित राहते का खरंच. मग तुम्ही त्याची छानबीन करता की कोण खरं सांगत आणि खोटं सांगत नाही. तर रीतिरिवाजाप्रमाणे सन्मान्य शाहिरा आमच्या ताई साहेब सुरमाताईवर सगळे राष्ट्रीय आझाद निळा निशाण मुक्काम कांफेवाल्या चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत. तर रीतिरिवाजाप्रमाणे मला एक प्रश्न विचारला की बाबा ते भारताचे राष्ट्रीय गान आहे जन गण मन अधि नायक जय भारत भाग्य विधाता, त्यामध्ये सिंध हा शब्द आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा. तर त्या राष्ट्रगानमध्ये सिंध हा शब्द आला आहे. तर मॅडमचं म्हणणं आहे या सिंध शब्दाचा विरोध केला कोणी, तो विरोध कशासाठी केला आणि त्याने त्याचा विरोध केला तो व्यक्ती कोणी करणारा कोणा गोष्टीसाठी केला आणि त्याच्यावर नंतर जुर्माना आकारण्यात आला. तो जुर्माना किती रुपयाचा होता आणि कोणा कोर्टाने त्याला सजा दिली. तर सन्मान्य शाहिरा ऐका. तर त्या व्यक्तीचं नाव आहे संजीव भटनागर. मॅडम जी, संजीव भटनागर त्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याच्यावर जुर्माना झाला 10,000चा. त्याच्यावर जुर्माना झाला 10,000चा आणि जस्टिस होते आरशी लाहोटी. आणि तो जो जुर्माना केला तो दिल्ली सुप्रीम कोर्ट. लक्षात ठेवा. आणि यानं कोणता विरोध केला होता का सिंध शब्दाच्या ठिकाणी सिंधू झालं पाहिजे, सिंध शब्दाच्या ठिकाणी सिंधू शब्द झाला पाहिजे. मॅडम हे तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. खरं असेल तर खरंच म्हणायचं आणि कदाचित माझं खोटं असेल तर रसिक माय बापाला सांगून द्या. तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या विहिरीमधून एखादा गडव पाणी काढलं तर तुमचे विहीर आटणार. लक्षात ठेवा. सिंध हा पाकिस्तानचा एरिया येत होता म्हणून या गोष्टीचा विरोध केला होता. लक्षात ठेवा. शाहिरा सुरमाजी, खऱ्याला खरं खोट्याला खोटं, जमलं का. प्रयत्नार्थी परमेश्वर कुठं तुम्ही पाहत असेल कुठं झुरत असेल भेटलं काही ना काही तर मला सांगून पाहतोय आणि कदाचित हे खोटं असेल तर मग हात जोडील बाबा तुझे प्रश्न मला सोडवणं होत नाही. पुरा सीजन भर मायका सोडवणं झालं नाही पण हा आखरी चान्स आहे. हे आखरी चान्स देतो. हे जर खरं असेल तर खरं म्हण जा. चला काही का असला हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता माझंही एक कर्तव्य बनते तुम्हाला प्रश्न विचारतो. सुंदर प्रश्न आहे सन्मान्य शाहिरा. गणाच्या माध्यमातून विचारतो तुम्हाला, गणाच्या माध्यमातून. कारण सर्वांना माहित आहे की शंकर पार्वतीनं मळाचा गणपती बनवला, त्याला द्वापार म्हणून दारात ठेवला आणि त्याचे शिर उडवलं शंकरानं. सर्वांना माहित आहे. पण मॅडम मी असं एक शास्त्र वाचलं. त्या शास्त्रामध्ये मी असं वाचलं की पार्वती मातेला कामदेवाच्या पत्नीने रतीने श्राप दिला. कोणता तर शंकराने कामदेवाला भस्म केलं. त्या रतीने नाही नवऱ्याचं सुख पाहिलं नाही पोराचं सुख पाहिलं. तिला आला क्रोध आणि त्या क्रोधाच्या भरमामध्ये पार्वती मातेला श्राप दिला. म्हणजे जा तुही पुत्राचं सुख नाही पाहिजे वांजोटी राहशील. तर तिने काय केलं, तिने भक्ती केली, तपश्चर्या केली. मॅडम पार्वती मातेने एका आराध्य देवतेची, त्या आराध्य देवतेची तपश्चर्या केली. मॅडम तर तुम्हाला सांगायचं तिने किती दिवस केली, किती वर्ष केली. त्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन त्या आराध्य देवतेने तिला मुलाच्या रूपामध्ये प्रसाद दिला. मुलाच्या रूपात प्रसाद दिला. बाळ रूपामध्ये प्रसाद दिला आणि त्या बाळाचं नामकरण केलं. सुंदर नामकरण केलं. नाव ठेवलं त्याचं नाव किती दिवसांनी ठेवलं, त्याचं नाव काय ठेवलं शाहिरा. आणि त्याला सुद्धा प्रसन्न
प्रसंग आला तर द्वापाल म्हणून दारात ठेवलं तर त्याचं सुद्धा शिरछेद झालं, त्याचं सुद्धा शिरछेद झालं. तर मला म्हणायचं आहे ते शिर त्याचं पुन्हा कोणी उडवलं आणि त्याला कशाचं शिर लावलं, त्याचं शिरछेद केलं, तर शिर कोणी उडवलं आणि त्याला संजीवनी बुड्याने जर कदाचित जिवंत केलं असेल तर त्याला शिर कोणाचं लावलं. मानेंगे यार आपको सुरमाताई, बता देना. जैसे हम इधर उधर का ढूंढ ला के इधर उधर ढूंढता हूँ, कुछ ना कुछ मिलता तो आपके पास पेश करता हूँ, वैसे क्या करो सुरमा जी, कहना है सुनिएगा. तुमचा परमेश्वर तुमचं धन मागत नाही, दौलत मागत नाही, तुम्हाला पैसा मागत नाही, कारण तुम्ही काही देऊ शकत नाही. सर्व काही आपल्याला दिलं आहे, फक्त देवा भाव आणि भक्तीचा भूकेला आहे. कारण भगवान तुझे फूल चढाऊ, भगवान तुझे फूल चढाऊ, वो फूल भावरों का झूठा है. भगवान तुझे चावल चढ़ाऊ, वो भी मशीन का खूटा है. भगवान तुझे फूल चढ़ाऊ, वो फूल भौरों का खूटा है. भगवान तुझे चावल चढ़ाऊ, वो मशीन का खूटा है. भगवान तुझे दूध चढ़ाऊ, वो बछड़ों का खूटा है. भगवान तुझे जल चढ़ाऊ, वो मछली का खूटा है. भगवान तुझे चंदन चढ़ाऊ, वो भी पेड़ किसी ने काटा है. माय बापू, जसं आईला लेकरू प्रिय असते, आईच्या आणि मुलाचं नातं एवढं घनिष्ठ असते, तेवढं त्या परमेश्वराने या भक्ताचं नातं घनिष्ठ आहे, घनिष्ठ आहे. चाहे चोर असो, लप्पा असो, उच्चंगा असो, पण शेवटी सत्याचे विजय होते, नाही का. चोरी करणारही त्याला हात जोडते आणि शाव माणूसही त्याला हात जोडते, पण न्याय देतो शेवट तोच. म्हणून हा नाता मजबूत आहे, हा नाता तुम्ही आम्हाला टिकून ठेवायचा आहे का, काय म्हणतो. क्या है भक्तों से नाता, कुछ भी समझ न पाता. क्या है भक्तों से नाता, कुछ भी समझ न पाता. ये भक्तों के बिन अधूरा होकर तो सबका दाता. ये भक्तों के भगवान को अगर पाना हो, भगवान को अगर पाना हो तो भाव भक्ति को ना ढलना पड़ेगा. अरे नेकी जब फटका निकले तो भगवान को क्या, भगवान के बाप को मिलना पड़ेगा. क्या है भक्तों से नाता, कुछ भी समझ न पाता. क्या है भक्तों से नाता, कुछ भी समझ न पाता. अरे भक्तों के
हिमतीने मी सारा काही करत राहील. आपल्या आई वडिलाला सांभाळीन, भाऊ बंधाला सांभाळीन, कुटुंबाला सांभाळीन, विचार करतो. पण कधी कधी तसं होत नाही माय बाप. जर एखादी बायको असली तिलाही वाटतं की जर माझा नवरा जर खरंच विचारिक असला तर मी त्याच्या खांद्याला खांदा मिळून साऱ्या गोष्टी निभवत जाईल. शायना माणसाचं म्हणणं आहे बापो, ज्याची बायको बरी त्याची जिंदखानी खरी, जिचा नवरा बरा तिचा संसार खरा. पण कधी कधी काय होते तर माहित नाही. जीवनामध्ये फारसे झगडे होत असतात. बापा लेकाचे झगडे होते, भाव भावाचे झगडे होते, दोस्ता मित्राचे झगडे होते. पण जीवनातले हे सारे झगडे पुरवले माय बाप हो. पण हा झगडा नाही पुरवला तो म्हणजे नवरा आणि बायकोचा. पण हे प्रकरण जास्तच वाढत चाललं. 4-8 दिवस गेले, 4-8 दिवस झाले का नवरा आणि बायकोचे टोन वाजलंच पाहिजे. पुन्हा इकडून तिकडून गाडी पटरीवर आली तर पुन्हा पटरीवर हसालीच पाहिजे. पुन्हा महिन्याला जातं त्याच गोष्टीसाठी, पुन्हा तिकडून सुधरत का पुन्हा त्याच गोष्टीसाठी. आणि एखाद्याला सहन झालं तर ते कसे त्याला याला सवय पडली आहे. किंवा नवरा समजून घेता जाऊ दे हे तर हिची अक्कल घुटण्यात आहे म्हणते, सांभाळून घेतात त्याची गाडी कशी तरी धक्कामक्कत जाते. कोणी कोणी जर समजून नाही घेतलं तर वर्षभरात, महिन्यात, 2 महिन्यात घटस्फोट सोडचिठ्ठीवर काम येऊन जाते माय बापा. पण हे का वाढलं? काय कारण आहे नवरा बायकोमध्ये भांडण होण्याचं? कारण एकच आहे. कारण एकच आहे की नवऱ्याला जर सुंदर कन्या मागून म्हणजे बायको म्हणून जर आणली तर हा नवऱ्या जास्त वकिली करते. बायको म्हणते आणली, नवरा म्हणून तसं होईल. बायको स्वाभिमानाने करते माय बाप, कोणती काही असे नाही. नवीन आली स्वाभिमानाने करते. माणसाच्या ज्या इच्छा त्या परिपूर्ण करते. पण जशा माणसाच्या इच्छा असतात त्या बायकोच्या नसेल का? तिच्या इच्छा असते माहेरी गेलो पाहिजे, मी कुठेतरी गेलो पाहिजे, मी मंडी पाहायला गेलो पाहिजे, मी तमाशा पाहायला गेलो पाहिजे. किंवा कोणती कल्पना नवऱ्याला सुचते, नवऱ्याचा सुचून त्याच्यापेक्षा दुप्पट जर कल्पना बायकोला सुचली, बायकोला जर नवऱ्याला कोणती कल्पना सांगायला बसला तर हा का म्हणते बुधवार 8 दिवस 8 दिवसाची विकत घेतली बायको, तू मला सांग पण शिकवशील. बायकोला वाटते चांगल्या गोष्टी याला सांगा, माया पडत नाही याच्या ऐकून घ्यायचा. बायको जर 8-4 दिवस फुगून राहिली, बोलली नाही तर याले मोठा काटा झोपतो म्हणते बायको. मग झाला एका डावचा फुगाफुगी झाला का त्याचे झगडे चालू झाले. अरे लहानपण देगा देवा मुगी साखरे चढावा. जसे बायको नवऱ्याला समजून घेत असेल तसंच बायकोला जर नवऱ्याला समजून घेतलं का नाही तर मला वाटत नाही त्याचा घरी झगडा होत असेल. पण हे का सांगू मी सांगतो लोकांना शेमूळ माझ्या नाकाला माय घरी आता तोच आहे. चांगल्या गोष्टी सांगायला गेलो बायकोला माहित आहे तिच्या डोक्यात कोणता भूत बसला आणि कोणता नाही, तर माझ्या गोष्टीवर तिनं अडथळा मांडलाय. माझ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. सर्व काय डोळा करून बसली आहे. हे जर अशी वागल आणि मी जर असं वागत राहील तर माझ्या संसाराचं, माझ्या जिंदगीचं, माझ्या मुलाबाळाचं कसं होईल? काय हरकत नाही. जरी बायकोने मला समजून घेतलं नसेल पण माझं कर्तव्य मला तिला समजून सांगणं. चला घरात बसल्या बायको आवाज देऊन पाहतो काय करत आहे. राधा ग माझ्या ग प्रेमाचे नाही राधा राधा. राधा एका शब्दात धावून येत होतेस ग. एक माझा 2 शब्द आवाज दिला काहून माझा ऐकायला येत नाही का तुला आवाज? राधा ग अग माझ्या प्रेमाचे नारी राधा राधा राधा. जेव्हा शब्दाले
मान देऊन नाही राहिली याचा अर्थ नाही माझी पत्नी भरपूर रागात आहे तशी बोलणार नाही चला तिच्या जवळच जातो पटवून राहिली घरात का पटवून राहिले का नाही तिचं तिला माहित चला तिचे शब्द काही कानावर ऐकतो लोकांचं ऐकण्यापेक्षा हिच्याच मुखातून ऐकून घ्यायचं ना स्वतः डोळ्यानेच पाहतो काय करताय काय सांगा बाई 8 दिवसाचा जमाना झाला हो माझे पती माझ्यासोबत बोलत नाही आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत बोलत नाही पण काय करावं अहो पती म्हणजे परमेश्वर त्याने एकदा नाही 2दा आवाज दिला पण मॅम त्यांच्या समोर गेली नाही किती हजार विचाराची बाई असेल मी पण काय करू काम पण लगे पडले आहे असं करते अगोदर कामात हाते आटपते आणि नंतर ते चालते लटाव देते काही मला कळत नाही अगं सोड हरे जाऊ दे मला बाजारी सोड हरे जाऊ दे मला